अचानकच काही प्लॅन न करता निघालो लातूरला. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर सकाळी सकाळी नट्टापट्टा करताना ना मी पाहिलं माझं आयलायनर जे मी टिकली म्हणून वापरत होते ते 2023 लाच एक्सपायर झालं होतं. आणि मी नंतर एवढं शॉक मध्ये गेले की मी एवढ्या दिवस तसंच यूज करत होते. त्यानंतर काजळ वगैरे लावलं आणि किचन मध्ये आल्यानंतर पाहिलं तर काय मसाला डब्बा पूर्ण रिकामा झाला होता. मग मी हे नवीन मसाले मागवले होते प्राईम स्टार या इंस्टाग्राम पेज कडनं. तर तेच मसाले सर्व अनबॉक्स केले आणि सर्व मसाला डब्यामध्ये भरून ठेवले. काही नॉनव्हेजचे पण होते, ते मावशींना द्यायचे होते. त्यांची आयडी मी टॅग करेलच. नंतर एक रामफळ खाऊन घेतलं आणि ना मी रामफळ कधी लहान असताना खाल्लं होतं, त्यानंतर आता खाल्लं. भाजी वगैरे झाली होती, मग किचन क्लीन करून जेवायला घेतलं, ताक बनवलं होतं. नंतर अगोदर सर्व कपडे वाळू घातले, त्यानंतर रूम पण क्लीन करायची होती ते केलं आणि शेवटी मग ऑफिसच्या कामाला लागले. एवढं जास्त काम होतं ना. नंतर इव्हिनिंगला परत भूक लागली होती, मग हे ड्रायफ्रुट्स भिजवलेले सकाळी खाल्ले नव्हते म्हणून मग इव्हिनिंगला खाल्ले. त्यानंतर मला जायचं होतं मूवी पाहायला म्हणून मग मस्त असं रेडी झाले आणि हा क्यूटचा टॉप घातला होता जो की एवढा जास्त सुंदर दिसत होता ना, एकदम असा फ्रेश कलर वाटत होता. आणि मी रणपती शिवराय हा मूवी बघायला गेले होते. येताना भरपूर असे फ्रुट्स घेऊन आले कारण बरेच दिवस झालं फ्रुट्स आणलेच नव्हते. तेवढ्यात माझा भाऊ आला आणि त्याला दुसऱ्या दिवशी सुट्टी होती आणि मी लातूरला जायचा प्लॅन करतच होते म्हणून म्हणलं चला आजच निघू. आणि आम्ही अचानकच निघालो. ट्रॅव्हल्सचं तिकीट वगैरे बुक केलं आणि त्यात पण एक प्रॉब्लेम झाला. तो काय झाला हे तुम्हाला युट्यूबला आजच्या ब्लॉगला पाहायला भेटेलच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.